तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझी आई अन्नपूर्णा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर तुम्ही पाहू शकता, तर इथं माझी लाडकी लेक काय करत आहे. कारण हे मी तुम्हाला का सांगते आवर्जून, भांडी वगैरे तर ती नेहमीच करते, घरातली कामं वगैरे, पण आज जे तिने केलं आहे ना, हे क्वचित मला ती असं सरप्राईज देत असते. ती जसं तिला वेळ भेटेल तसं. आत्ता तर तिची 12वी आहे, म्हणून तिच्याकडे मी असं नाही म्हणत की मला तुझ्याकडनं भरपूर अपेक्षा आहे, तू हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे. पण आत्ता जे मी तुम्हाला सांगते ना, ते ह्यासाठी सांगते की सकाळी मी लवकर पहाटे उठलेली 4:45ला. तिच्या बाबांचा डबा आवरला. तुम्हाला तर माहिती आहे, मी त्यांना पूर्ण टोटल डबा देते. डाळ, भात, भाजी, आमटी आणि शिरा पण दिला होता आज. कारण ते सकाळी मी नाश्त्याला शिरा बनवल्यावर मला बोलले की अरे मला एवढा वेळ नाही आहे, मला जाऊ दे, मी कामावरतीच नाश्ता करेन, मला फक्त चहा दे. तर तिला नंतर मी अंघोळीला वगैरे उठवली, कारण क्लास होता तिचा 9चा. तर मी म्हटलं की बाळा तुझं आवर, आणि मी बाकीचं उरकून घेतलं. आज गुरुवार असल्यामुळे थोडंसं चिप्स खाल्ले, आंघोळ वगैरे झाली, सगळं आवरलं, चिप्स थोडेसे खाल्ले आणि देवपूजा करायला घेतली. देवपूजा वगैरे झाली, रांगोळी झाली, उंबरठ्याला हळदी कुंकू झालं. म्हणजे माझी लगभग धावपळ चालूच होती. मग कपडे वगैरे भिजत घातली. छोटा तर काय उठलाच नव्हता आणि त्याला मुद्दाम उठवला नव्हता, नाहीतर तो टी व्ही चालू कर, घरात बॅट बॉल खेळ, हे कर, चालू असते त्याचा. तर मला हे सांगायचं होतं की माझी आज खूप घाई असल्यामुळं मी स्वामींची सेवा वगैरे झाली, थोडं सद्गुरू सारामृत वगैरे वाचलं, सद्गुरू चरित्र सारामृत झालं वाचून. आणि आता म्हटलं दुपारी वरीचा भात वगैरे बनवला आणि थोडं खाऊन घेतलं फराळ करून. म्हटलं आता एक काम करूया, थोडा आराम करूया. तोपर्यंत हिचा कारभार बघा. हिने भांडी तर घासली दुपारी तशीच ठेवलेली. कारण कशासाठी ठेवली होती, तर मी सकाळी लवकर उठल्याने माझ्या पाठीत जास्त दुखत होतं. मग मी म्हटलं तशीच असू दे. तर ही उठून हिने भांडी घासून आमरस पण बनवला, प्लस गव्हाचं पीठ घेऊन त्याच्यामध्ये आंब्याचा रस टाकून ते पुऱ्या बनवतात ना, ते बनवलं. आणि ती लगबग तिची चालू असताना मी उठल्यावर मी म्हटलं बाळा थोडा चहा होता, दूध जरा गरम करायला ठेवतेस का. पण ही बिचारी काय म्हणजे रिप्लाय दिला ना दिला, म्हणजे मी उठू नये म्हणून असं करत होती. पण कदाचित तिला असं वाटत होतं की मम्मी जर उठली तर हे सगळं बघणार. मग शेवटी तिने चहा ठेवला आणि मला बोलली की मम्मा चहा पण मी बनवलेला आहे, आणून देते थांब. पण मी शॉक झाली या गोष्टीला की मी म्हटलं जेवण वगैरे आवरायला पाहिजे, आता उठूया. पण तिने तुम्हाला सांगते पुऱ्याही बनवल्या, आमरसही बनवला, बटाट्याची भाजीही बनवली, आमटी भातही बनवला, आणखीन काय सांगते तुम्हाला, पाणीपुरीही बनवली. म्हणजे काय म्हणतात ना की खरंच एक मुलगी ना असं समजून घेणारे असली ना मुलाची जात, तर ती आपल्याला आईसारखी वाटते. कारण मला तर माझी मुलगी, मी तिच्यात माझी आईच बघतो. मला माझ्या आईसारखी वाटते. म्हणजे सगळी नाती मी तिच्यात बघतो, आई, बहीण, भाऊ. कारण खूप समजूतदार. छोटाही समजूतदार आहे. पण त्याचं कसं आता खेळण्याचा अल्लड वय असल्यामुळं तो बाहेर खेळणं हे ते. पण तुम्ही लास्टला तिने पूर्ण व्हिडिओ दाखवलेला नाही आहे, चेहरा वगैरे. पण भावाला वगैरे पाणीपुरी बनवून दिल्यानंतर छोटाही तिला पाणीपुरी वगैरे भरवत होता, की म्हणत होता दीदी तू पण खातो, एवढं बनवलंच नाही हे ते. तोही झाडू वगैरे मारतो, बिछाना उचल, हे ते. कधीतरी मूड असला की भांडी घासणं करतो, नाही असं नाही. पण बघा ना, आता 12वी असून पण आपल्याला अपेक्षित नसताना पण मुलाने असं काहीतरी सरप्राईज दिलं ना, तर खूप वेगळं आणि भारी वाटतं. आणि तुम्हाला या पुऱ्यांचा वगैरे आमरसचा व्हिडिओ आहे ना, तो ती सेपरेटली टाकेन. कारण मला बोलली की हे व्हिडिओ मीच टाकणार, हे ते. म्हटलं ठीक आहे चालेल. मी जसा कॅमेरा लावते कपाटावर, मांडणीवर, आपल्याकडे मोठं स्टँड वगैरे नाही, आपण मागवले सध्या आता. तर तिने त्या कपाटावर वगैरे मोबाईल वगैरे लावून हा व्हिडिओ वगैरे बनवला होता. तर आश्चर्याची गोष्ट ही होती की एकटीने एवढं सर्व केलं. आणि माझ्यासाठी त्याच्याहीपेक्षा आश्चर्याची गोष्ट ही होती की माझा उपवास होता म्हणून तिने हे सर्व केलं. नाही तर एरवी असं म्हणजे कंटाळा येतो तिला, आणि थोडीफार म्हणण्यापेक्षा करते बऱ्यापैकी मदत आणि अभ्यासाला लागते. पण आज खूप म्हणजे मी तिला बऱ्याच वेळा थँक्यू बोलले. मला बोलली मम्मा तू तुझं कर्तव्य केलंस, आता इथून पुढं आमची वेळ असणार आहे. मला सारखं माफ करा, मला सारखं थँक्यू बोलत जाऊ नको. पण मला बरं वाटतं मी थँक्यू म्हटलं की एखाद्यानं आपल्यासाठी एवढं केलं, म्हणून माझी ती सवयच आहे. आणि तुमच्या समोर पण सर्वांच्या, माझ्या लेकीला
परत एकदा थँक्यू. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि आपले असेच आता लॉंग व्हिडिओ वगैरे येत जातील, त्यालाही भरभरून प्रेम द्या. जसं शॉर्ट व्हिडिओ असतात आपले त्याला तुम्ही सपोर्ट करता, तसंच ह्या व्हिडिओला पण लॉंगला पण सपोर्ट करा. आणि थँक्यू व्हिडिओ पाहिल्याबद्दल. आणि तुम्ही नेहमीच साथ देत आलात तर माझी अशी इच्छा आहे ह्याही लॉंग व्हिडिओला भरभरून तुम्ही प्रेम द्यावं. आणि तुमच्या साथीनेच आणि तुमच्या सपोर्टनेच आम्ही नक्कीच पुढे जाईल. आणि तुम्ही सपोर्ट केल्यानंतर आम्हाला एवढा उत्साहाने वाढेल की आम्ही तुम्हाला नवनवीन व्लॉग घेऊन येईल. प्रयत्न तर चालूच आहे, पण मी जॉबला जात असल्यामुळं व्हिडिओ माझे येत नाही, तर त्यासाठी क्षमा मागते. आणि परत एकदा आपला व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू. बघा इथे तिने पाणीपुरीसुद्धा केलेली आहे, पाहू शकता. तुम्ही पाहू शकता इथे तिने पाणीपुरीची तयारी चालली होती. म्हणजे एका साईडला तिने आमरस केला, पुऱ्या बनवल्या, इथे पाणीपुरीची पण तयारी केली. डाळ भात तर म्हणजे दुपारच्या टायमिंगपर्यंत मी त्या लोकांना जेवायला घातल्यानंतर बाकीच्या जेवणाची सुरुवात केली होती. तर तिने मला बोलली की असू दे आता झोपूया ना. मला माहिती नव्हतं की हा म्हणजे हे असं माझ्यासाठी सरप्राईज वगैरे देणार आहे. आणि इथे पुढे पाहू शकताय तुम्ही, तिथे ते छोट्याने सर्व साहित्य आणू लागला. दीदी बोला मी तुला मदत करतो. आणि इथंच तुम्हाला मग सांगितलं ना की त्याने तिला भरवायला पण सुरुवात केली, दीदी तू एवढं आमच्यासाठी केलंस म्हणून. आणि छान मग इथं आम्ही पाणीपुरी या दोघांनी खाल्ली. मी उपवास सोडला, मला उपवासाची थाली तिने छान बनवून दिली होती. तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल परत एकदा धन्यवाद.